चेक करतात, शुगर चेक करतात, HbA1c चेक करतात, लिपिड चेक करतात आणि मग काय करतात? आणि मग काय सांगतात? गोळ्या कधीपर्यंत घ्यायच्या? बंद करायचं नाही. मग चालू होते गोळी एक मेटफॉर्मिन. पहिल्यांदा नवीन आहे ना डायबिटीस. मग त्या पेशंटची श्रद्धा असते की डॉक्टरने औषध दिलंय, प्रचंड श्रद्धेने दररोज घ्यायचं. 1 वर्ष दररोज वेळेवर डॉक्टरने सांगितले त्यानुसार ती गोळी खातो आणि 1 वर्ष दररोज ती गोळी खाल्ल्यानंतर 1 वर्षाने काय होतं? अजून वाढते शुगर. म्हणजे एवढं श्रद्धेने दररोज गोळी खाल्ली. मग डॉक्टर म्हणतात घाबरू नका, घाबरायचं मी तुम्हाला अजून एक गोळी देतो. मग कधी कधी पेशंटला वाटतं मी जास्त गोळ्या खातोय, म्हणून म्हणतात डॉक्टर परत म्हणतात घाबरू, मी तुम्हाला एकावर एक 2 लेअर असलेली एक गोळी देतो. कोण कोण खात असं एकावर एक 2 लेअरच्या गोळ्या? आहे का? असं छान वाटत ना सँडविच सारखं एक वरती एक. बरं ठीक आहे, गोळ्या खाल्ल्या, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले गोळ्या खाल्ल्या. बरं 4 वर्ष झाल्यानंतर डॉक्टर सांगतात आता तुम्हाला बीपी पण चालू झालाय. कोणाकोणाला असं डायबिटीज नंतर बीपी चालू झाला? हात वगैरे बरं झालं. मग बीपी झाला म्हणजे बीपीच्या गोळ्या कधीपर्यंत खायच्या? आपण लाईफ लॉंग. नाही तर काय काय होतं? बीपीच्या गोळ्या नाही खाल्ले काय काय होतं? अटॅक येतो, नाहीतर स्ट्रोक येतो. आणि गोळ्या खाल्ल्या तर ठीक आहे, तो वेगळा विषय. गोळ्या खाल्ल्यावर काय होतं? पण आता डायबिटीस होता पहिले, आता कोणाला नवीन? बीपी. बरं बीपीच्या गोळ्या 2 वर्ष खाल्ल्या, त्याच्यानंतर कोण येतं? बीपीच्या गोळ्या आणि डायबिटीसच्या गोळ्या एकत्र चालू झालेले पेशंट चालल्यानंतर दम लागायला लागतो का? लागतो की नाही? म्हणजे हे 2 रोग एकत्र आले की पुढे काय लक्षण? पूर्वी 3 किलोमीटर चालू शकायचं, आता 1 किलोमीटर चालल्यावर कोणाकोणाला लागतो दम? हात वगैरे एकच आहे, ठीक, काय हरकत नाही. दम लागायला लागला. सोबत अजून एक नॉर्मल गिफ्ट कोणतं? तिथे येतच ना कॅटरॅक्ट. तिथं आलंच, रेटिनोपॅथी, कॅटरॅक्ट, ग्लुकोमा, हे सगळं आलंच. फुकट आलं की नाही आलं? अशा प्रवासात आपण अडकलेलो आहोत. आज तुम्ही इथे आलेला याचा दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला हे कळालेलं आहे की आपण कुठल्या तरी चुकीच्या चक्रात अडकलेलो आहोत. खरं का खोटं? नाही तर तुम्ही आले नसते. तुम्हाला एक क्लिक झालंय की काहीतरी चुकतंय, आपण तर करतोय सगळं, पण बरं व्हायच्या वेळी दिवसेंदिवस आपण गडबडत चाललेलो आहोत. बरोबर आहे ना? मग आजचं जे सत्र आहे त्याच्यासाठी की पहिलं या रोगाची माहिती मिळवायची. सगळ्यात पहिलं काय? रोगाची माहिती मिळवायची. माहितीच मिळाली नाही तर प्रॉब्लेम आहे. पहिले माहिती मिळाली पाहिजे. मी नेहमी उदाहरण देत असतो पेशंटला. समजा इथे ना कुठला तरी पाईप लीक आहे आणि ते पाईप लीक असल्या कारणाने सगळीकडे पाणी साठले. ठीक आहे? कोणतरी एक अमेरिकेतून माणूस आला आणि त्याने सांगितलं साहेब 2 करोडचं मशीन आहे, एकदा लावलं की 1 मिनिटात फरशी कोरडी. काय? 1 मिनिटात फरशी कोरडी होऊन जाईल. मग मी काय केलं, ते 2 करोडचं मशीन घेतलं कारण 1 मिनिटात फरशी कोरडी. आणि मग जेव्हा जेव्हा फरशी ओली व्हायची लगेच 1 कोटीच्या मशीननी फरशी कोरडी. असंच करतो ना आपण? असंच करतो का? कुठून पाणी गळते ते चेक करतो. काय केलं पाहिजे? काय 1 करोडच्या मशीननी पाणी साफ केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? जिथून गळते ते शोधलं पाहिजे पहिले. ते न शोधता फक्त साफसफाई करत राहिलो तर काही अर्थच नाही त्या गोष्टीचा. म्हणजे एखाद्या आजाराची शहानिशा करून तो आजार निर्माण होऊन येतोय हे जर कळलं नाही तर तुम्ही कधी त्याला बरं करू शकाल का? म्हणून डायबिटीज बरा होत नाही असं शिकवलं जातं. कुठल्या तरी डॉक्टरने तुम्हाला सांगितलं का? तुम्ही किती डॉक्टरांना भेटलात डायबिटीज साठी? 2, 3, 4 भेटलात ना? कुठल्या तरी डॉक्टरने सांगितलं का की डायबिटीज पूर्ण बरा होतो?
सांगितलं? कुठल्या तरी डॉक्टरनी हे सांगितलं का की डायबिटीज म्हणजे काय? असं बसून सांगितलं का की बाबा रे तुला काय झालंय माहितीये का, तुला असं झालंय, असं सांगितलं का? बरं पुढे आपण एक काम करूया, पुढच्या स्लाइडवर जाऊया. मॅडम नेक्स्ट स्लाइडवर जा. नाही एस्केप करू. हा ही हिंदी स्लाइड आहे, कारण मी पूर्ण भारत फिरत असतो. ते हिंदी कळतं सगळ्यांना ना? हिंदी कळत नाही असं कोणी आहे का? मी बोलेन मराठीमध्ये पण स्लाइड हिंदीमध्ये. पहिलं लक्षण डायबिटीजचं काय आहे? पहिलं लक्षण लागते का ताण? खरोखर लागते. का लागते? कोणी विचारलं डॉक्टरला मला ताण का लागते? कोणी विचारलं का? विचारलं का? विचारलं पाहिजे का? विचारलं पाहिजे. एक मोबाईल घ्यायचा आहे, किती गुगल करतो आपण सर्च, कुठला घेऊ म्हणून. रेसिपी बनवायची, किती युट्यूब बघता की नाही महिला मंडळ? मग डायबिटीज मध्ये मला तहान जास्त का लागते हे कोणी विचारलं का डॉक्टरला? बरं डायबिटीज मध्ये लघवीला पण जास्त जायला लागतं ना, ते विचारलं का लागतं? हे प्रश्न डॉक्टरांना विचारले पाहिजेत आणि तुम्हाला कळाले पाहिजेत का नको? सांगतो बघा. तुमच्या रक्तात साखर वाढली, रक्तात साखर वाढली, शरीराला पण कळतं की रक्तात साखर वाढली. मग ती वाढलेली साखर कमी करण्याचा एक मार्ग शरीराने शोधून काढलाय. तो म्हणजे काय? लघवी वाटे साखर फेकून द्यायची. आता साखरेचा भाऊ कोण सांगा बरं? एक वाटी साखर इथे ठेवली मी, तर त्याचा भाऊ कोण साखरेचा? नाही, इथे मी वाटीभर साखर ठेवली की आपोआप त्याचा भाऊ येतो त्याच्याजवळ. कोण? मुंग्या नाहीच आहेत. ओली होते का साखर? कोणामुळे होते? म्हणजे साखरेचं आकर्षण कोणाला आहे? पाण्याला. साखरेचा भाऊ कोण हे लक्षात ठेवा. आता साखर वाढली रक्तात म्हणून लघवीतून साखर चालली, एकटी जाईल का भावाला घेऊन जाईल? भाऊ म्हणजे कोण? मग कोण गेलं बाहेर? आता काय झालं तुमच्या शरीरात? पाणी. मग काय होईल? आता कळालं का तहान लागते? रक्तातली साखर वाढली, लघवीतून गेली. बरं लघवीत साखर पाहिजे का? लघवी खारट पाहिजे का गोड पाहिजे? आता गोड झाली तर गोड झाल्यावर काय होईल मला सांगा? घरात अन्न असे की तिकडे पडून राहिले, काय होतं स्वयंपाक करत? काय होतं? अजून अजून म्हणजे अजून उंदीर झुरळ कुठल्या घरात होतात? खायला मिळत तिकडे. आता लघवीत साखर पाहिजे होती का तुमच्या? आता मिळायला लागली, म्हणजे खाणं आहे त्याच्या लघवीत, तर काय होईल त्याच्यामुळे? लघवीचे इन्फेक्शन, बॅक्टेरियामुळे झालेला. पूर्वी फक्त मीठ होतं, तर गोड साखर यायला लागली. एन्जॉय. म्हणजे तुम्हाला सारखं इन्फेक्शन का होतं कळलं? लघवीच्या ठिकाणी लघवीला जळजळ होते, लघवीतून रक्त जातं, लघवीला दुखतं. हे कोणामुळे होतं? त्या लघवीतून साखर चालली आहे जी जायला नको होत. हे मुद्दे कळतात का? हे कधी डॉक्टरला विचारले का आपण? विचारले का? 2 तास बसलो डॉक्टरच्या कॅबिन मध्ये बाहेर आणि 2 मिनिटं डॉक्टरला भेटलो. हे सगळे प्रश्न विचारले नाही. काय करून आलो? फक्त कागद, औषधं. आणि किती दिवस घ्यायची औषधं? ती एका पेशंटला डॉक्टरने लिहून दिलं होतं, प्रिंटेडच होतं खाली, ईश्वराच्या चरणी विलीन होईपर्यंत औषध चालू ठेवावे. हे सगळं आपल्याला कोणी शिकवलं माहिती का? इंग्रजांनी शिकवलं. तुम्हाला जर डायबिटीज कळाला तो बरा होऊन जाईल ना. मग तुमच्या अज्ञानामध्ये फायदा आहे का तुम्हाला शिकवण्यामध्ये फायदा आहे? काय फायदा? तुम्ही औषधं कशी घ्याल? मग एवढी मोठी मोठी दुकानं काढले, औषधं कोण काही? मग तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही घाबरून काय कराल? तुम्हाला कळालं आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला डायबिटीज पूर्ण कळालं, असं आहे का डायबिटीज, तर बरं करू शकतो मी, असं कळालं तुम्हाला. मग काय कराल तुम्ही?
आज संध्याकाळी हेच होणार आहे. इथून जाताना तुमच्या डोक्यात एवढे प्रकाश पडणार आहे की संध्याकाळी बायकोला जाऊन तुम्ही नाही सांगितलं तर बघा की आजपासून गोळ्या सगळ्या बंद. हे होणार आहे आणि सायंटिफिकली होणार आहे. ठीक आहे ना. हे मुद्दे कळतात. एक एक भूक, डायबिटीजच्या पेशंटला भूक लागते जास्त. आता दिवाळीमध्ये कोणीतरी गिफ्ट दिलं गोड, तर सगळ्यात पहिले तो डबा कोण उघडतं जाऊन? का बरं? त्याची साखर जास्त असते ना. कोण कोण सारखा जाऊन फ्रीज उघडतं? सारखं जाऊन फ्रीज उघडणारे कोण? कोणीच नाही. डबे उघडणारे पूर्वी होता, आता नाही होत. आता बायको डबे ठेवतच नसेल काय, नकोच आता, असंही असू शकतं ना. डायबिटीज मध्ये सारखी भूक लागते, हे त्याचं लक्षण आहे त्या रोगाचं. आता का रोगाचं लक्षण? मला एक गोष्ट सांगा की साखर कमी कोणाच्या शरीरात होते? डायबिटीजच्या पेशंटच्या का नॉर्मल माणसाच्या? का? त्याची तो वाढलेली असते ना साखर. कमी कशी होते? औषध खाल्ल्यामुळे. किती लोकांना हे कळालं? ट्यूब किती लोकांची पेटली की मला सारखी भूक का लागते? डायबिटीज मुळे नाही लागत, औषध खाल्ल्यामुळे लागते. म्हणजे आता माझी शुगर होती 150, नॉर्मल नव्हती ना, जास्त होती ना, मी गोळी खाल्ली, आता काय झाली साखर 90. मग काय होईल? परत खाईन साखर, मग तो रोग बरा झाला का वाढत चाललाय? हे किती लोकांना कळालं? सगळ्यांना कळालं. हे डायबिटीज मुळे पेक्षा तुमच्या आजार गोळ्यांमुळे भूक लागते. डायबिटीजचा अजून एक मजेशीर गोष्ट, लगेच कळतो डायबिटीजचा पेशंट कसा. हाताचे शिवण असते नाही, ही खाली आलेली असते. बायका असतील तर ब्लाउजच्या बटनामध्ये 2 बोट 3 बोट आरामात जातात ब्लाउजच्या. बघितलं का ते? का होतं? का सहज जातं? पॅन्ट ढिली पडते, कंबर लूज झालेली असते, पट्टा लूज होतो. का होतं असं? मास्क कमजोर व्हायला लागतं. हळूहळू डायबिटीज मध्ये तुमच्या मसल्स, किती लोकांनी अनुभवलं मसल कमजोर झाले आहे? हात वगैरे सगळ्यांच्या. हे डायबिटीज मुळे तर तुम्ही जी गोळी खाता ना मेटफॉर्मिन, त्या गोळीचा हा मेजर साइड इफेक्ट आहे. त्या गोळीमुळे तुमच्या मसल हळूहळू कमजोर होतात. हे कोणी सांगितलं का तुम्हाला? नाही सांगितलं. सांगितलं की डायबिटीज मुळेच होत आहे आणि आपण सगळं मान्य करून ओके चला पुढे. सो हे लक्षात ठेवा की हे सगळे त्रास तुम्हाला तुमच्या सगळ्या त्या औषधाच्या चुकीच्या पद्धतीमुळे. कळतंय ना? पुढे जाऊ. विकनेस, पुढे थकवा येतो का डायबिटीजच्या पेशंटला? असा कंटाळा आलेला, संध्याकाळी ते एकदम गळून गेलं, काही नको करायला. मॅडमनी मगाशी सांगितलं चालत असेल तर बसावं असं वाटतं, थांबावं असं वाटतं, उभा असेल तर बसावं असं, बसला असेल तर झोपावं असं. हे वाटत राहतं की नाही? बरं, असं सारखा जो माणूस थकवा महसूस करतोय, थकलाय, तो लाईफ एन्जॉय करतो का कायम थकलेला असतो? तो जीवन एन्जॉय करू शकतो का जास्त? बायको काहीतरी सांगते याचं लक्षात नाही, काहीतरी दुसरीकडे होतं की नाही होत? सो जीवनामधला आनंद या सगळ्यांनी कमी होऊन जातो. पुढे मानसिकता, चिडचिड वाढते का कमी होते? डायबिटीज कुठे झाली का कमी का वाढली? काय झालं? का वाढते चिडचिड? तुमच्या शरीराचं साखरच ड्रॉप होते मध्ये मध्ये, तर तुम्ही आतून अस्थिर होताय सारखे. आतून अस्थिर होताय म्हणल्यावर तुम्ही स्टेबल राहाल का? नाही राहणार. हे सगळे त्रास घेऊन तुम्ही चाललेले आहात. पटतंय का सगळ्यांना? आणि ह्याच्यातलं कारण कुठलंही तुम्हाला माहिती? आता मी विचारलं तुम्हाला किती कारण माहिती आहेत? कारणच माहिती नाही. आपण ते त्रास घेऊन चाललोय. मग काही लोक हे मांसपेशी दुखायला लागल्या, कमजोर झाल्या म्हणून डॉक्टर इंजेक्शन टोचा. मला एक थकवा आला, डॉक्टर काहीतरी इंजेक्शन टोचतात. कोणतरी सांगतं शिलाजीत खा, कोणतरी सांगतं हे खा ते खा, म्हणून गोळ्या खात राहतात. खातो की नाही आपण सगळे? सांगा बरं. युट्यूबला बघायचं, गुगलला बघायचं, कोणतरी सांगतं हे ऑर्डर कर, लगेच ते ऑर्डर करायचं, ते खात राहायचं. ते 2 दिवस खायचं, 3 दिवस खायचं, काही फरक नाही पडत, पण सोडून द्यायचं. अशा डब्या पडल्यात का घरी तुमच्या? हा प्रवास का होतोय? माहिती नाहीये म्हणून हे सगळं घडतंय ना. कोणतरी सांगतं हा ज्यूस पी,
मग तो 3 दिवस प्यायचा. तो ज्यूस पिल्यानंतर साखर कमी झाली, चक्कर येते, थकवा येतो, मग तो ज्यूस हे होतं की नाही होत? तो बरा होतच नाही, तो अडकत राहतो खेळामध्ये. पुढे इन्फेक्शन, अंगाला खाज येते की नाही अंगाला? काय येते माहिती? एक विचार करा की एकाला डायबिटीज झाल्यानंतर रक्तात साखर वाढली, तर साखर तुम्हाला डॅमेज कुठे कुठे करणार आहे? जिथे जिथे तुमचं रक्त पोचतंय त्या सगळीकडे डॅमेज करणार. इतर साखर पोचते का? रक्त पोचतं का? पोचतं. साखर पण पोचणार. जास्त साखर झाली की ती चोकअप होणार एकेका ठिकाणी. चोकअप झाली की काय करणार? खाज येत बसणार तुम्हाला. मग तुम्ही खाजेसाठी वेगळं औषध घेणार. केलं काय पाहिजे होतं? डायबिटीस ठीक केलं पाहिजे होतं. आपण काय केलं? नुसत्या गोळ्या. हे झालं की गोळ्या. नाक दुखायची वेगळी गोळी, पाय दुखायची वेगळी गोळी, कान दुखायची वेगळी, गोळ्याच गोळ्या. कोण कोण येते? 10 गोळ्या खाणारे कोण आहे? 10? एकच आहे. ओके, 8 वाला कोण आहे? 8 गोळ्या, 5 गोळ्या, 5 वाल्या 4, 3, 2. ठीक आहे, सगळे आहेत ना. गोळ्या चालू आहे. श्रद्धेने खातोय बरं आपण डोस. आता त्या गोळ्यांनी काय होतं ते पण मी शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे, लक्ष ठेवा. खाज येणं, डोळे तर कॉमन आहे. डोळ्यांना त्रास होतो, बरोबर आहे. डोळ्यासमोर अंधार येतो, डोळ्यावरती ताण येतो, डोळे दुखतात, मोतीबिंदू होतो. हे तर होतच डायबिटीसमुळे. साखर वाढली की सगळं गडबडणार. मला सांगा, साखर वाढली की पाणी गडबड होतं की नाही होत? तुमचा डोळा पण लेन्स आहे, जसं हे चष्मा आहे, डोळा पण लेन्स आहे. त्या लेन्सच्या आतमध्ये गडबडपणा वाढला काय होणार? कॅटरॅक्ट, मोतीबिंदू. गडबडपणा कोणामुळे येतो? त्या साखर. सगळ्यांना कळतंय? ते सगळं आपल्याला बरं करायचंय. पायाला मुंग्या सगळ्यात कॉमन लक्षण आहे. येतात पायाला मुंग्या? बसलायत ना तुम्ही? असं कुठे बसलात लग्नात, कार्यक्रमात, ऑफिसमध्ये, तर मध्ये मध्ये असे पाय वरती करायचे. करा बरं सगळे पटापट. असं बसून नाही राहायचं. आता मी सांगितलं नाही तरी तुम्ही मध्ये मध्ये हे करा ना. काय करायचं? असं कुठली मांसपेशी काम करते? पोटऱ्यांनी काम केलं की तुमचं रक्त सगळं वरती येत राहतं. प्रेशर खाली येत नाही. त्यामुळे कधीही तुम्ही जर जॉब कुठलाही करताय, बसून राहताय, पोस्ट ऑफिसात आहात, बँकेत आहात आणि असे बसून कामं करताय, तर काय करायचं? मधामध्ये गुडघे वरती आणायचं, म्हणजे पोटऱ्या हलवायचं. पोटऱ्या हलवल्या की 2 गोष्टी होतात. एक तर रक्त वरती येतं आणि साखर पण कमी होते. लक्षात आलं ना? साखर कमी करण्यासाठी व्यायाम चांगला आहे, करत जा. एवढं सगळं चालू. कोणाकोणाला पायाला मुंग्या येतात? 1, 2, 3, 4, 5. एक काम करायचं आवर्जून. हे व्यायाम नक्की करायचा. कुठला व्यायाम करतोय मी? हे काय, कुठला व्यायाम आहे? काय आहे? आता मी काय केलं माझ्या शरीरामध्ये? म्हणजे काय केलं त्यांनी? काय झालं? त्यांनी सगळा ताण कुठे आला? एका पायाला. आता त्या पायाला स्वतःला कंट्रोल करायची गरज वाढली की नाही वाढली? वाढली. मग तो स्वतःला आता नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करणार. त्या प्रयत्न रक्तपुरवठा वाढणार. तो वाढला की तुमची न्यूरोपॅथी कमी होणार. तो ज्यांना मुंग्या त्यांनी कुठले व्यायाम करायचे? याला म्हणतात बॅलन्सिंग. मग ते वृक्षासन माहिती, असा पाय ठेवायचा, असं ठेवायचा. हे बॅलन्सिंगचे व्यायाम करा, म्हणजे तुमच्या पायाचा रक्तपुरवठा वाढेल आणि नर्व्स तयार होतील. हे सगळ्यांना कळलं? एवढे सगळे त्रास आपल्याला आहेत. आता हे त्रास घेऊन जगायचे का बाहेर पडायचे याच्यातून? आता दुसरा एक भाग. इथे कोणी काही बसलेले असतील, ते म्हणतील डॉक्टर मला याच्यावर काहीच नाहीये. असंही असतील ना? डॉक्टर मला काहीच नाही याच्यावर. बरोबर ना? कसं आहे, आपण सगळे एका खड्ड्यात जाणाऱ्या रोडवरती आपल्या गाड्या घेऊन चाललेलो आहोत. कुठे घेऊन चाललोय? खड्ड्यात जाणाऱ्या. कोणी खड्ड्यापासून 2 किलोमीटर दूर आहे, कोणी 4 किलोमीटर आहे. पण चाललोय कुठे? 2 किलोमीटर वाल्याला खड्डा दिसतोय, 4 किलोमीटर वाल्याला दिसत नाहीये, पण रस्ता तोच आहे. मग आता जिथून आहोत तिथून युटर्न मारायचं, खड्डा बघून मग युटर्न मारूया का? असं म्हणायचं नको, जाऊ तिकडे बघू ते मग मारू. काय करायचं? आता लफडं अजून एक असतं. ते शिशुपाल माहिती ना? शिशुपाल काका माहितीत ना?
काय होतं त्यांची स्टोरी? शिशुपालाची स्टोरी काय होती? शिशुपाल कृष्ण 100 गुणे. किती गुणे? 100 गुणे. आता शिशुपालाला देवाने सांगितलं होतं तुझे किती? आता आपल्याला किती सांगितले तुम्हाला माहितीये का? देवाने सांगितलं का 1000. तुम्हाला माहितच नाही 1000 पण असू शकतात, 10 पण असू शकतात. मग युटर्न कधी मारायचा? ते पुढे गाडी जाईल आपली. सगळ्यांना पटलं नाही? लक्षात ठेवा मुद्दा. चला पुढे जाऊया. आता हे जे पेशंट आहे ज्यांच्या आम्ही हार घालतात गडकरी साहेब, हे मी तुमच्या समोर का आणून ठेवले? कारण हे डायबिटीज मधून पूर्ण बरे झालेले आहेत. पूर्ण बरे झालेले आहेत. पूर्ण बरे झाले म्हणजे नक्की काय? असा पेशंट ज्याला डायबिटीज होता, त्यांनी गोळ्या खात होता, त्याला आम्ही ट्रीटमेंट दिली. ट्रीटमेंट दिल्यानंतर आम्ही त्याला हळूहळू त्याच्या गोळ्या बंद केल्या. त्याचा HbA1c 6.5च्या आत आलं. नंतर आम्ही त्याला एक टेस्ट करून घेतली. टेस्ट काय होती? 75 ग्रॅम साखर खायला घातली. किती ग्रॅम? 75 ग्रॅम म्हणजे किती चमचे? किती चमचे? 75 ग्रॅम म्हणजे किती? 3 चमचे. 15 ग्रॅमचा 1 चमचा असतो. 15 ग्रॅम 1 चमचा किती ग्रॅमचा असतो? मग तुम्ही 75 ग्रॅम साखर आता तुम्हाला खायला घातली तर साखर किती वाढेल तुमची? अफाट वाढेल. हे सगळे पेशंट आहेत यांना 75 ग्रॅम साखर खायला घालून पण त्यांची साखर 140च्या आत राहिली आपल्या ट्रीटमेंटच्या नंतर. आता ह्या पेशंटला तुम्ही म्हणणार का डायबिटीजचे पेशंट? यांना म्हणणार का? मग इथे पोचता येतं का? तर उत्तर आहे हो. तुम्हाला पोचायचंय का? आता ते ठरवताना ना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बऱ्याच वेळा आपल्याला अशी डॉक्टरकडनं अपेक्षा असते. तुम्हाला सगळ्यांना कुठला डॉक्टर आवडतो? खूप लेक्चर देणारा, खूप काही सांगणारा, असं करू नका तसं करू नका असा डॉक्टर का एक जादूची गोळी देऊन बरं करणारा डॉक्टर? कोणता आवडतो सांगा? कोणता डॉक्टर आवडतो? आपली मानसिकता काय? कुठला आवडतो आपल्याला? पटकन काहीतरी जादूची गोळी दिली, संजीवनी बुटी की आपण सुपरमॅन. आता पहिलं हे लक्षात ठेवायचं की असं जगात काहीही जगातच नाही. आणि जर जगात असं काही असेल तर ते खोटं आहे. लक्षात आलं का? झटपट शॉर्टकट काहीही. तुमच्या वयाला आल्यानंतर प्रत्येकाला हे तरी कळालं असेल की लाईफ मध्ये शॉर्टकट जे काय आहे ते कष्ट करूनच कमवायचे. हे पटलंय का सगळ्यांना? तुम्ही जे काय आतापर्यंत कमवलं कसं कमवलं? किती लोक शॉर्टकट मध्ये मिळालं? डॉक्टर एक काहीतरी जादू केली आणि मिळालं मला, असं कोण आहे? जे काही मिळतं ते कामानीच मिळतं. बरं, जे काही मिळतं ते प्लॅन करूनच मिळतं. तुमच्या सगळ्यांनी मला सांगा, मुलीच्या लग्नासाठी पैसे कधी साठवायला सुरुवात केली? वयाच्या मुलगी जन्माला आली 30व्या वर्षी समजा, तेव्हापासून पैसे साठवायला सुरुवात केली ना. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कधी साठवले? केलं की नाही केलं? आज जे काही तुमच्याकडे आहे ते असं चाललं का तुम्ही प्लॅन करून आणलं? ठरवून आणलं ना की हे मला हवंय, इथपर्यंत मला पोहोचायचंय. समजा मला 100 पर्यंत पोहोचायचं होतं, मी नाही पोहोचलो पण 90 पर्यंत तरी पोहोचलो. म्हणजे जे काही मिळवलंय ते तुम्ही प्लॅन केलं आहे, हे मान्य करता का? मग याच्या पुढचं सुद्धा तुम्हाला प्लॅनिंग करायला लागेल. उगाच एका गोळीने किंवा जादूच्या गोळ्या शोधत बसायचं, अशा गोळ्या जगात अस्तित्वात बरं होता येतं का? होता येतं. कसं ते सांगतो. पण मानसिकता काय ठेवायची की गोळी अशी कुठलीही नाही. त्यासाठी प्रयत्न करायला लागतील, कष्ट करायला लागतील, तेव्हाच हे मिळेल. क्लिअर सगळ्यांना? चला पुढे जाऊ. नेक्स्ट स्लाइड. तुम्हाला सगळ्यांना असे मेडल मिळो ही इच्छा. माधवबागने आता 10 तारखेला ना आम्ही एक माधवबागमध्ये वर्ल्ड डायबिटीज डे होता ना 14ला, म्हणून आम्ही 1200 पेशंटचे जीडीटी केलं एकाच दिवशी आमच्या 350 क्लिनिक मध्ये. म्हणजे अगदी देहरादून पासून बेंगलोर पर्यंतच्या सगळ्या आमच्या क्लिनिक्स मध्ये यस 1200 पेशंटचा डायबिटीज बरा झाला हे असं लाईव्ह दाखवलं.
ही स्वतःच एक मोठा रेकॉर्ड होता. किती पेशंट एकाच दिवशी गेले. ती मोठी ऍक्टिव्हिटी होती. पेपरमध्ये वगैरे खूप मोठी त्याच्या न्यूज झाल्या होत्या. सांगायचं तात्पर्य काय, इथपर्यंत पोहोचू शकतो. कसं ते सांगतो. चला पुढे. हा एक मजेशीर प्रश्न. पुढच्या 20 वर्षात डायबिटीज आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांवरती तुमचा किती खर्च होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? आता किती चालू आहे? 2044 पर्यंत तुम्ही किती खर्च केला असेल अंदाज? काय वाटतं? 2 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, किती वाटतं? पुढच्या 20 वर्षात डायबिटीजमुळे जे काही तुम्ही सांगितलं, डायबिटीजमुळे ABCD सगळं चालू होतं, किती खर्च केलेला असेल? 5 लाख. जाऊया पुढे. रिसर्च काय सांगतो माहितीये? 5 वर्षात 1.5 लाख खर्च होणार आहे, 10 वर्षात 4 लाख आणि 20 वर्षात 15 लाख. याचं सुद्धा प्लॅनिंग करून ठेवा. जर हा रोग टिकवून ठेवायचा आहे तर काय करा, एक SIP काढा, कुठेतरी LIC मध्ये किती रुपयाचा असं काढा की 20 वर्षानंतर 15 लाख रुपये तरी निघतील आपल्याकडे. जर हा रोग बरा नाही टिकवून ठेवायचा असेल, डॉक्टर मी हवं ते खाई, काही मला सांगू नका, जीवन कशासाठी आहे? खाण्यासाठीच आहे, हो की नाही? असं जर म्हणायचं असेल तर किती रुपये काढायला लागतील? त्याची काहीतरी व्यवस्था करायची. पण मला माहिती तुम्ही हा खर्च फालतू करणार आहात का? नक्की ना? चला पुढे जाऊ. नेक्स्ट. किती लोकांना खरोखर वाटतंय की डायबिटीजमुळे माझ्या जीवनाची क्वालिटी खराब झालेली आहे, असं वाटतंय का? हातवर करा बरं, मला कळत. खरोखर वाटतंय? गुड. म्हणजे जर खराब झालेली आहे तर ती सुधारली पाहिजे की नाही? सुधार कोण शकतं? आपणच, बरोबर? त्याच्यासाठी ज्ञान, त्याच्यासाठी मार्गदर्शन, त्यासाठी मोटिवेशन, त्यासाठी तुमच्या मागे कोणतरी लागलं की तुम्ही आपोआप ते करा. जिमला कोण जातं? जिमला कोणी गेलंय का? गेलाय? ते जिम मध्ये ना तो कोच असतो, तो कोच सांगतो की उचला 5 किलो, 10 किलो, आपण उचलू 10 किलो, 1 2 3 4 12 करा, 12 करायचे, मग ठेवून द्यायचे. वाटतं बरं झालं, खूप झालं. मग म्हटलं झालं, आता अजून एकदा करायचंय, मग अजून एकदा करतो. मग शेवटचं तो म्हणतो आता अजून एकदा तिसरं करायचंय. ते तिसरं करताना आपला हात वरती उचलत, मग तो मागून अलगत येतो, हात पकडतो आणि आपल्याला मदत करत ते शेवटचा तिसरा सेट पूर्ण करतो. त्याच्या मदतीशिवाय तिसरा सेट पूर्ण होत नाही. मग व्यायाम कोणी केला? त्यांनी का आम्ही? त्याने आपल्याला पुढे ढकललं. काय केलं? आपल्याला पुढे ढकललं. म्हणजे जीवनात आपल्याला काय लागतो दरवेळी? हेल्पिंग हँड पण नाही म्हणत मी, तो धक्का लागतो. कोणते? जा पुढे जा, आपण जातो पुढे. लहानपणी कोण होतं आपल्या मागे लागलेलं? मग अभ्यास कर, अभ्यास म्हणून तर केला. नाही तर मला सांग, नाही तर लहान मुलं कोणासाठी अभ्यास करतो? त्याला मोठा हुशार व्हायचं असतं म्हणून. तो तर आई वडील म्हणतात म्हणून करतो. आपल्या जीवनात आपण जे काही घडलेलो आहोत ते कोणीतरी आपल्याला तिथपर्यंत हे सगळे मान्य करावं की नाही? मग असंच कोणतरी धक्का मारणारं मिळालं की आजारातून बरा होतो माणूस. लक्षात ठेवा ही गोष्ट. जर मागे लागणारा कोणी नसेल तर बरं होणं अवघड. मग आपण म्हणतो आहे ते चालू दे. चला आता डायबिटीज काय शिकायची वेळ आली. पहिले आजार कळाला, आता रोग एक्झॅक्ट काय ते शिकायचंय. पहिले व्हिडिओ बघा शांतपणे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण झाल्यावर मी एक्सप्लेन, फक्त बघा मागे. हा प्ले करा. लाईट बंद करता. काय काय दिसतंय लक्ष पूर्ण व्हिडिओवर केंद्रित करा. काय काय दिसतंय ते बघा. जे काही दिसेल समजेल. निळ्या रंगाचं काय? इन्शुलिन आहे. पिवळ्या रंगाची साखर आहे. कुठले तरी दरवाजे आहेत, ते दरवाजे उघडत आहेत. साखर पिवळ्या रंगाची आतमध्ये जातीये. असं काहीतरी घडतंय इकडे, है ना? ठीक आहे. इथे काय? तर टाईप 1 डायबिटीज, पॅनक्रियाज फुल्ली मारली, बापरे. आता काय होतंय?
पॅनक्रियाज कामच करत नाही वाटतं. ठीक आहे, मग त्यामुळे रक्तात इन्शुलिन दिसणार नाही, फक्त पिवळा रंग, निळा रंग गायब. ठीक आहे, साखर सगळी पडून राहिली रक्तात, दारा काय उघडत नाहीयेत. कुठली दार आहेत माहित नाही. हे काय अजून एक वेगळा प्रकार दिसतोय काहीतरी. इथे काय तर निळा रंग आहे, पिवळा पण आहे, ते पांढरं पांढरं काहीतरी दिसतंय का? दरवाजे उघडतच नाहीत वाटतं. ओके, ठीक आहे. आता एक्सप्लेन करू. सगळ्यांनी नीट बघितलं ना? चला आता एक्सप्लेन करतो. सुरू कर. अन्न खाल्लं, गुलाबजाम खाल्ला, पोटात अन्न गेलं, अन्नातली साखर रक्तात आली, तसंच पॅनक्रियाज मधून इन्शुलिन रक्तात आलं. लक्षात आलं? कोण कोण रक्तात आलं? साखर आणि कुठे आलं? रक्तामध्ये. निळा रंग, पिवळा रंग. आता रक्तात साखरेची गरज आहे का मांसपेशीमध्ये? मग मांसपेशींवरती दरवाजे केले, ते दरवाजे उघडतं कोण? कोण उघडतंय? इन्शुलिन. आणि दरवाजे उघडल्यावर साखर काय होते? सगळ्यांना कळलं? हे नॉर्मल काम आहे. आता डायबिटीज मध्ये काय होतं? पॅनक्रियाज मधून इन्शुलिन बनत, मग रक्तात साखर काय होणार? चाव्याच नाही उलप उघडायला. मग साखर 400, 450. लहान मुलं, तरुण मुलं, वजन कमी, रक्तातली साखर 450, 500 पर्यंत जाते. याला कोणता म्हणतात? टाईप 1. तुम्हाला जो झालाय तो हा डायबिटीज आहे. कोणता आहे? इन्शुलिन बनताय का? बनतायत. दरवाजे उघडतायत का? उघडतायत. सगळे दरवाजे उघडतायत का? कारण काही दरवाज्यांच्या आतमध्ये कोण जाऊन अडकलाय? कोण आहे? चरबी. कोण जाऊन अडकले दारामध्ये? चरबीने काय केले? दार. म्हणून इन्शुलिन काम करत. किती लोकांना कळलं तुम्हाला काय झालंय ते? कळालं सगळ्यांना? आता सांगा, प्रॉब्लेम मध्ये कोण आहे? इन्शुलिन, साखर का चरबी? आणि ट्रीटमेंट कोणाची करतोय आपण? प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? हे लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे गायब कोणाला करायचंय? कुठल्या चरबीला? तिकडे अडकून बसलेल्या चरबीला गायब करायचं. आणि ते गायब झालं की तुमचा डायबिटीज संपला. सगळ्यांना कळालं? आता आपण काय करतोय? चला मॅडम पुढे दुसऱ्या स्लाइडवर. आता काय करतोय आपण माहितीये का? या पुढे मॅडम. अजून आता आपण ना साखरेला कोणाला ट्रीट करतोय? साखरेला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मॅडम, मागच्या स्लाइडला साखरेला कसं ट्रीट करतोय? 2 मित्र आहेत. काय नाव आहे मित्रांचं? आणि 2 मित्र, वय वर्ष 40, शाळेतले मित्र, दोघांना डायबिटीज. एका लग्नात गेले, लग्नामध्ये मस्त दाबून गुलाबजाम खाल्ले, दोघांची शुगर किती झाली? आता त्यातला जो मोहन होता तो थोडा अमेरिकन होता. तर मोहन काय म्हणला की मी गोळी खातोय, साखर आता खूप खाल्ली आहे ना. त्यांनी गोळी खाल्ली आणि तोच एसीच्या खाली बसून गेला. विजय आपला भारतीय होता, थोडासा आयुर्वेद वगैरे माहिती होतं. विजय म्हणाला, थांब जरा, माझे गुलाबजाम खाल्ले ना, मी जरा काय करतो बाहेर चक्कर मारून येतो. तो विजय गेला, 40 मिनिटं चालून आला. लक्षात आलं? 2 तासांनी दोघांची शुगर 400 वरून 180 आणि 180. मोहन काकाची पण 180, विजय काकाची पण 180. आता मला सांगा, विजय काका जो बाहेर फिरून आला त्याच्यात जी 400 वरून 180 साखर झाली, तिची 220 साखर कमी झाली. ती कुठे गेली? जाळून टाकली. कार मध्ये पेट्रोल फुल टंकी फुल होतं, पळली गाडी, 1000 किलोमीटर चालवली. आता काय झालं? पेट्रोलचं जळून गेलं. तसंच साखर होती 400, चालून आला. आता काय झालं? साखरेचं जळून गेली साखर. आता मला सांगा, मोहनच्या शरीरात काय झालं? गुलाबजाम कुठे आहे? पोटात. मोहनच्या शरीर, मोहन व्यायाम केला का? मग 400 वरून साखर 180 वर आली की नाही? मग 220 साखर. प्रश्न काय माझा? 220 साखर
आता विचार करा तुमचं बरोबर चालू आहे का? तुम्ही जे काही करताय ते बरोबर आहे का? आता आपण हेच करतोय ना? रिपोर्ट कसा आहे तो मग गोळी खाल्ली की? काही लोक एकदम हुशार असतात बरं, लग्नाला गेले ना 2 गोळ्या होत्या, 101 महारथी असतात. डॉक्टरला ज्यावेळी दाखवायचे रिपोर्ट त्याच्या 1 दिवस आधी जेवायचंच नाही. हे नैसर्गिक आहे आपलं. पण किती दिवस फसवणार आपण डॉक्टरला, स्वतःला? आतमध्ये त्याचा त्रास तर सहन आपल्यालाच करायचा. सो मोहन आणि विजयची गोष्ट कळाली. गोळीने काय केलं? साखर रक्तातून गायब करून तुमच्या शरीरात इकडे तिकडे लपवून ठेवली. नातेवाईक घरात येतात तरी काय करतो आपण? अचानक आले नातेवाईक, सगळा पसारा मुलांनी केलाय घरात, काय करतो आपण? पटापट उचलायचा, कपाटाच्या अंदर कोंबायचा, रूम फ्रेशनर मारायचं. मी पण करतो, तुम्ही करता का असं? रूमच्या बाबतीत करायचं, शरीराच्या बाबतीत नका करू. त्या गोळ्या काय करताय? तुमच्या शरीरात हा खेळ खेळ. मी चालू ठेवायच्या का बंद करायच्या? मी तुम्हाला सगळ्या गोळ्या शिकवतो. डॉक्टरांना पण नसत माहिती, मी तुम्हाला शिकवतो कारण तुम्ही खाताय बरोबर गोळ्या. नेक्स्ट, एक गोळी आहे तुमच्या शरीरात मेटफॉर्मिन. ती काय करते? ती यकृतातलं यकृतातून साखर तयार करू देत नाही. यकृताला काय म्हणते? तू साखर काय तुझ्याच कडे ठेवते, लपून ठेव. मग साखर तुमच्या शरीरात काय राहते? लपून राहते. दुसरी गोळी आहे सल्फोनायल्डियाज. आता मगाशी आपण बघितलं की डायबिटीज मध्ये प्रॉब्लेम मध्ये कोण होतं? इन्शुलिन, साखर का चरबी? तर ही गोळी काय करते? ही गोळी म्हणते की काही नाही, तू काय घाबरू नको. ती चरबी किती असली तर ती चरबी फोडून आपण आतमध्ये साखर घालूया. तू काय कर? अजून इन्शुलिन तयार कर. आता काय होणार तुमच्या शरीरात? गरजेपेक्षा ते आता अजून मारामाऱ्या करत आतमध्ये साखर घालायचा प्रयत्न करणार. ती चरबी तिकडेच आहे. फायदा होईल का नुकसान होईल? लक्षात आलं ना काय म्हणतो? ही गोळी पण अशीच घातक. दुसरी तर ही इतकी भयानक गोळी आहे, पायोग्लिटाझोन अशी नावाची गोळी आहे, छोटी असते. ती काय करते? साखरेला डायरेक्ट चरबीमध्ये कन्वर्ट. काय करते? साखरेला चरबीमध्ये कन्वर्ट. आणि साखर कमी. आता सांगा 400 ची साखर मी 150 केली, 200 केली आणि उरलेल्या साखरेला चरबीत कन्वर्ट करून शरीरात लपून ठेवलं. तुम्हाला हार्टचा त्रास व्हायची शक्यता वाढली का कमी झाली? म्हणून 100 पैकी 50 हार्ट डायबिटीसचे पेशंट हे ऍक्च्युअल हार्टचे पेशंट असतात. 100 पैकी किती? 50 हे ऍक्च्युअली हार्टचे पेशंट बनून जातात नैसर्गिकपणे. कोणामुळे? या गोळ्यांमुळे. लक्षात आलं? मग चरबी वाढली की नवीन औषध तर तयार आहे. कुठलं? चरबी कमी करणारं वेगळं औषध. एक व्यायाम करायचं. गोळ्याच खात राहायच्या का आपण जन्मभर? आणि तो जन्मच संपवून टाकायचा का गोळ्यांमध्ये? का त्यातून बाहेर पडायचं? एक गोळी अजून भयानक आहे, तिथं लघवी वाटे साखर घेऊन जाते. तुम्ही गोड खायचं, गोड खाल्ल्यावर ती गोळी काय करणार? ती वाढलेली साखर कुठून बाहेर नेणार? मग तुमचं लघवी गोड कोणी गेली? आता गोळीच करून टाकली. मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करतो. हे पटतंय का तुम्हाला? हे कळतंय का काय म्हणतोय? सो इथे आपल्या सगळ्या गोळ्या बंद करायच्या आहेत. आणि हे नाही केलं तर काय होतं? म्हणून मागच्या स्लाइडला डॅमेज काय होतं? तर आपल्या रक्तवाहिन्या डॅमेज होतात. कोण होतं डॅमेज? हे बघा, सगळ्यात महत्वाचं कोणी माहिती तुमच्या शरीरात? काही नाही. सगळ्यात महत्वाचं रक्तवाहिन्या. त्या चांगल्या तर सगळं चांगलं, त्या खराब तर सगळं खराब. तुमच्या रक्तवाहिनीची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची. आपण कोणाची घेतो? चेहऱ्याची, चष्म्याची, छान कसा दिसेल, कपडे कसे छान घालेल, काळजी कोणाची घ्यायची? रक्तवाहिनी जर चांगल्या तर सगळं चांगलं, आणि रक्तवाहिनी खराब तर सगळं खराब. कारण शेवटी रक्तच नाही पोचलं एखाद्या भागात तर काय होईल? समजा माझ्या डोळ्याला रक्त नाही पोचलं, काय होईल? दिसायला कमी होईल. बरं, डोळ्यात पण मजा असते. तुम्हाला एक सांगतो, तुमचं शरीर आहे ना, ते साधं नाही, बरं, मशीन नाही येते.
आता जसं ह्या मशीनला मी जोरात मारलं तर काय होईल, आणि आपल्याला कोणी मारलं जोरात तर काय होतं, जोरात मारलं आणि हाड तुटलं, आता काय होईल, आता काय होईल, फ्रॅक्चर झालं, मग काय होईल, कोण रिपेअर करतं, कोण, डॉक्टर काय करतो, हाड असं वाकडं तिकडे करून ठेवतो, बाकी जोडतं कोण, हे मशीन जोडतं का स्वतःला, तुमचं मशीन ते जोडतं स्वतःला, तुमचं मशीन खूप हुशार आहे. आता तुमचं मशीन काय करतं, तुम्ही जेवढं काही चुका करता त्या सगळ्या चुकांना ते पांघरून घालतं, तुमच्या चुकांना. आता डोळ्याचा रक्त पुरवठा कमी झाला, ते काय म्हणतं मग, हो का, थांबा मी नवीन रक्तवाहिन्या तयार करते, काय करते, मग नवीन छोट्या छोट्या पाईपलाईन आल्या, चांगलं का वाईट, तात्पुरतं चांगलं. आता नवीन आहेत, छोट्या आहेत, प्रेशर सहन करतील का, मग फुटायचे चान्सेस, मग फुटले पाईपलाईन की डोळ्यामध्ये रक्त साठलं, प्रॉब्लेम आला की नाही. हे सगळं सुरू होतं डायबिटीजमुळे. 100 पैकी 70% डायबिटीजच्या पेशंटना रटायनोपॅथी होतच असते. तुम्ही काही करा ते होणार जर तुमच्या शरीरात डायबिटीज आहे, हे कळतंय का. परत मला तुम्हाला ना या सेशन मधून घाबरवायचं नाही, पण अवेअर केलं पाहिजे की नाही. आपल्याला जाणीवच नसली तर गाडी काय जाते, मग आता माहिती आहे की नाही मला आता नाही जायचं रोडली, उलटी युटर्न मारायचं, ही मानसिकता तयार करून घ्या. लक्षात आलं. कारण आता जे मी तुम्हाला सांगतोय ना, मला तुमच्याकडनं 300 तास हवेत. किती तास हवेत, 300 तास. छोटा आहे का वेळ, बायकोला नाही देणार एवढे तुम्ही द्याल का, एवढा वेळ तुम्ही काढू शकाल का, 300 तास तुम्हाला द्यायचेत मला. त्याच्यासाठी मानसिकता तयार करा, कारण तेवढी मानसिकता तयार झाली की तुम्ही डायबिटीज मधून बाहेर येणार. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. पुढे जाऊ, हे डायबिटीजचे सगळे प्रकार, त्याला काय आता नवीन सांगत बसत नाही. डोळे, किडनी, पाय सगळं डॅमेज होत राहतं, एका दिवसात होत. त्याला वाळवी लागली, एका दिवसात जाईल काय, वाळवी लागलेलं लाकूड कळतं का, कळतं तुम्हाला, लगेच कळतं, कधी कळतं, पूर्ण पोकरून झाल्यावर कळतं. मग आपल्याला कधी कळलं पाहिजे, पोकरायच्या आधीच कळलं पाहिजे ना. मग बघत राहायचं, बाबा माझे लाकूड चांगलं आहे का, व्यवस्थित आहे का, कुठे काही गडबड नाही ना, हे चेक करत ठेवायचं स्वतःला. म्हणजे कळतं, म्हणजे पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. चला आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. चला मॅडम पुढे जाऊया, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट. चला पुढे हे पण त्यांनी सांगितलं, गोळ्या किती खाताय, गोळ्या बंद करायच्या आहेत का, बंद करायच्या आहेत ना सगळ्यांना. आता एवढं शिकवल्यानंतर पण कोणाला वाटतं की नाही मी गोळी इथे चालू ठेवीन, असं कोणाला वाटतं. आता कोणीतरी विचारलं मला, डॉक्टर असं कसं देतं, आमचे फॉरेनचे डॉक्टर आहेत, त्यांनी तो गोळी दिलेली आहे, तुम्ही काही सांगता, असं कधी असतं का, असं पण बोलाल ना. तिथे मला एक गोष्ट सांगा, मग ज्यांनी तुम्हाला गोळ्या दिल्या त्या गोळ्यांनी बरा व्हायला पाहिजे होता ना पेशंट, बरे झालात का, म्हणजे काहीतरी चुकतं. आता आमच्याकडे मॅडम आहे का कोणी ते बरे झालेले पेशंट आपल्याकडे आहेत, बरे झाले, पूर्ण बरे झालेले, काय म्हणताय, या तुमचं नाव सांगा बरं एकदा मला. ठीक आहे, माहिती अरविंद उनवणे. किती वेळ दिला जीवनातला माधव, 3 महिने दिला. 3 महिने दिले आणि तासांमध्ये काढलं तर 300 तास दिले ना. येस. बरं, आधी काय होतं डायबिटीसची स्थिती, आधी मला कोविड झाला होता. हां, कोविड मध्ये शुगर फाइंड आउट झाली. हां, त्यानंतर मेडिसिन सुरू केले हां, आणि मेडिसिन खाल्ल्यानंतर मला वाटलं आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतील, त्याचे किडनी वगैरे याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी माधवबाग बद्दल पेपरमध्ये वाचलेलं होतं आणि माधवबाग केअर सेंटरला गेलो नाशिक रोडला. तिथे मॅडमनी मला समजून सांगितलं काय करावं लागेल आणि तो 3 महिन्याचा मी कोर्स केला. त्यानंतर माझी शुगर त्यांनी 3 महिन्यानंतर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली आणि ती ओके रिपोर्ट आला त्याचा. गोळ्या किती होत्या पूर्वी, मला रात्री 1 होती आणि दुपारी अर्धी होती. ओके, म्हणजे 1 आणि अर्धी गोळी होती. आणि HbA1c किती होतं, HbA1c माझा गोळ्यांमुळे आसपास 7च्या पर्यंत राहायचा. ओके, नंतर 6.5 पर्यंत आला. आणि गोळ्या बंद आहे आता. वजन किती कमी केलं, वजन माझं 74 पर्यंत आलं, 89 होतं.
म्हणून 74 आला. म्हणजे डायबिटीस बरा होतो की नाही होत? हो. अभिनंदन तुमचं. बरं मला सांगा तुम्ही किती प्रयत्न केले याच्यावर? त्याच्यावर खाण्यावर खूप नियंत्रण ठेवलं. मग त्याचा फायदा झाला का? फायदा झाला. मला सांगा हे डायबिटीस बरा झाला की जीवनात काय काय फायदा होतो? म्हणजे उत्साह होतो आणि पॉझिटिव्हिटी एनर्जी वाटते. आणि घरी काय वातावरणात काय फरक? घरी जी चिडचिड व्हायची ती कमी झाली. घरचं वातावरण शांत. आणि कामामध्ये काय परिणाम होतो? कामातही उत्साह येतो. कामातही उत्साह आहे. म्हणजे कामातलाही फायदा आहे, घरातही फायदा आहे, तब्येतीचाही फायदा आहे. म्हणजे ओव्हरऑल टाळ्या वाजवतात त्याचे. काही प्रश्न विचारतात तुम्हाला? काय केलं, कसं केलं, खरोखर केलं का, खरंच केलं का? माधवभक्तच कोणतरी आहे तुम्ही, असं नाही ना माधवभक्त? नाही मी करन्सी नोट प्रेस मध्ये जॉबला आहे. ओके, जॉबला आहे. करन्सी नोट प्रेस CNP. सो क्लिअर. बेस्ट ऑफ लक. तुम्ही एकच काम करायचं, जे काही तुम्ही डायबिटीस रिव्हर्स केलेलं आहे त्याच्या बाबतीत बोलत राहा समाजाशी. कारण ह्या आता तुम्हाला लक्षात घ्या, एवढे सगळे लोक त्यांना माहिती नाहीये की डायबिटीस बरा होतो. तर तुमचा इन्स्टाचा वय आहे का, त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकायचे की कसं बरं होत आहेत. ओके, थँक्यू. हॅव अ सीट सर. अजून कुठे आहे काका? डायरेक्ट नंबर नक्की विचारा, नक्की. मग चालेल ना का सर? चालेल ना? चालेल आहे, काही प्रॉब्लेम नाही. या काकू. तुमचं नाव सांगा. माझं छाया सुधाकर भांडे. आम्ही पेपरात वाचल्यामुळे मग म्हटलं की आपण चेकिंग करू. असं आधी डायबिटीज आहे किंवा काय ते काय माहित नव्हतं, पण म्हटलं सर चेक करू. तर निघालं ते डायबिटीस निघालं. तर ते निघाल्यानंतर मग आम्ही माधवबाबचेच औषधं सुरू केले. ते पंचकर्म आहे ते सगळं. आणि मग नंतर